रोहित गावडे, एकता टायगर, कैलासवासी विशाल आटले आणि कैलासवासी सत्यमजी पिळणकर हे आमचे 4 मित्र आणि या मित्रवर्यांची आठवण याही स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. पंचकृषी ओमकार गोलकर, आदित्य सापळे, अगदी प्रीमियर लीग रोहित गाडी, कोण होते त्यांचे लक्षात नाही. थँक्यू डीजे. चला पंच, मैदानाचा ताबा घ्या. आपण सामना सुरू करूयात. MH स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं मनीषजी पिसे, अक्षयजी पांचाळ आणि त्यांच्या साथीने कॅमेरामन पार्थ सुतार यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा चित्रित आणि प्रसारित केली जाते. लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेले आमचे सगळे लाईव्हचे प्रेक्षक तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रतिभचंद्र लेखे वर्धिष्णेरू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा 11व्या वर्षी पुण्याच्या सुभेदारीवर येताना शहाजी राजांनी दिली होती आणि या राजमुद्रेमध्ये चंद्रकोरीचा उल्लेख, ते 6 गड आणि हे 6 गड ज्या स्वराज्याचं स्वप्न शहाजी राजांनी पाहिलं होतं आणि सत्यात उतरवलं होतं राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते 6 गड जिंकण्यासाठी दिलेली ही हिंट होती, दिलेली हे सूचना होती या राजमुद्रेतून. यस, आमचे मित्र सन्माननीय विजयजी इंगळे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती, मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आपण जोडले जावे, स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आस्वाद लुटावा. जाऊयात मैदानामध्ये थेट. या मित्रमंडळाचा देखील या राजमुद्रेच्या प्रमाणे नावलौकिक व्हावा. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे जशी चंद्रकोर वाढत जात पूर्णत्वास मिळते, पौर्णिमेच्या चंद्रास मिळते, अगदी तसंच हे नावलौकिक गेल्या 14 वर्षांपासून वाढत जात आहे आणि उत्तरोत्तर या वाढत जाणाऱ्या नावलौकिकाचा वापर लोककल्याणासाठी व्हावा ही सदिच्छा. स्ट्राईक एंडवर निशांत तांडेल, पहिलं षटक, तिसरं षटक आणि 5वं षटक फ्री स्टाईल आणि तिसरं षटक चॅलेंज ओव्हर. 8 धावा चॅलेंज असेल दोनही संघांसाठी आणि कंडिशन तेच असतील. दुसऱ्या इनिंगला मात्र लॉक हँड बदलेल. पहिलं, तिसरं आणि 5वं षटक. पहिल्या चेंडूवर सावध सुरुवात, निशांत तांडेल, पहिली धाव श्री गणेशाची. बंटी परब नॉन स्ट्रायकिंग एंडवर, गोलंदाज गौरेश नाईक सावंतवाडीचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूने 1 धाव घोषांकी क्षेत्र. दुसऱ्या चेंडूवर आणखी एकेरी धाव, 2 धावा. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा, दुसरी धाव ही जोडली जात मालिका बनवली जाईल. यावेळी मात्र नोचा इशारा येईल का पंचांचा. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव, 3 धावा, 2 चेंडूंचा खेळ समाप्त. दर्जेदार स्पर्धा. ज्या स्पर्धेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर संघ मालकांमध्ये चर्चा असते आणि ज्या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल करण्यासाठी रसिकेच असते ती कैलासवासी रणजित पाटील प्रीमियर लीग 2025 ची दर्जेदार स्पर्धा. निशांत तांडेल ऑरेंज कॅप मानकरी, नो चो इशारो आणि नो वर गेलेले एकूण 2 रन्स. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 5 धावा. गोलंदाज गौरेश नाईक फ्री स्टाईलच्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची देखील लढत याच फॉर्मॅटवर पाहिली. मात्र हा सामना मेगा फायनल महाअंतिम मुकाबला आणि या महाअंतिम मुकाबल्यात देखील 6 षटकांचा सामना. 4 गोलंदाज वापरण्याची मुभा. पैकी 2 गोलंदाजांना प्रत्येकी 2 षटक साकारण्याची संधी आणि उर्वरित 2 गोलंदाज प्रत्येकी 1 षटकाचा कोटा पुरा करू शकतील. निशांत तांडेलच्या साठीने बंटी परब हे 2 मातब्बर वलयांकित नाव, तारे सितारे. चाणी जाधव मित्रमंडळाचं हे दर्जेदार आयोजन आणि गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत फटका फसलाय का.
फलंदाज बाद होतोय यष्टीची रनआउटच्या स्वरूपात. अर्थातच विकेट किपर यशवंत गाडची यशस्वी कामगिरी. विकेटच्या मागे पहिल्या गड्याचं पतन. धावफलक 6 एका गड्याच्या मोबदल्यात. बंगलेकर अझर बंगलेकर नंबर 3 बॅटर स्ट्रायकिंग एंडवर. गौरेश नाईकच्या हाती लागलेली पहिली सफलता. बॅकफूट पंच करायचा प्रयत्न. वाईडचा इशारा पंचांचा. यश परब ऑन स्क्रीन पाहायला मिळतील वाईड देताना. यावेळी देखील बॅकफूट पंच. एक धाव. घोषांकित क्षेत्राचा वेध. फ्रीस्टाईलची गोलंदाजी पहिल्या षटकात. गौरेश नाईक पुढे सरसावत खेळलेला फटका. एकेरी धावेने षटक क्रमांक 1 ची सांगता. सांगतेखेरीज धावफलक 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय कैलासवासी रणजित पाटील प्रीमियर लीग 2025 विजय. मानच्या भूमिकेत मयूर लाड. जे संपूर्ण 5 दिवस आपण पाहिले होते विन्सम वागदे क्रीडा मंडळाच्या 3 फॉर्मॅटवर आधारित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. मयूर तुमचं देखील स्वागत. 9 धावा पहिल्या षटकाच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी एजी स्पोर्ट्स कणकवली. गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत स्वीकारलेले क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण फलंदाजीचं. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हे लॉक हँड पद्धतीचं. आणि लॉक हँड गोलंदाजी साकारण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल यशवंत गाड मॅन फ्रॉम माझगाव. पॉइंट आणि जादूगार तुमका विनंती थोडेसे बंटी परब स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील दुसऱ्या षटकात. लॉक हँड पद्धतीचं हे षटक असेल. अर्थातच एक संघ फ्रीस्टाईल खेळणारा, एक संघ लॉक हँड गटामधून. आणि यासाठी बनवलेली ही रणनीती मैदानात आमच्या सुपीक डोक्यातून निघालेली ही आमचे दर्जेदार आयोजक सानी जाधव यांच्या सुपीक डोक्यातून बऱ्याच कल्पना. प्रत्येक वर्षी वेगवेगळं दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन आणि वेगवेगळ्या संकल्पना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. बाहेर जाणारा चेंडू. यावेळी एक धाव ग्लान्स पाहायला मिळाला. बंटी परबने खोललेलं खातं. एकेरी धावेने धावफलक 10 एका गाड्याच्या मोबदल्यात. यशवंत गाडचा हाही देखील चेंडू. परत एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव. 11 धावा. मिनी नेल्सन फिगर. एक बाद 11. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. यश नाईक ऑन स्क्रीन. बादशाह या टोपण नावाने ओळखला जातो यश नाईक. मॅन फ्रॉम समाज मंदिर सावंतवाडी. आणखी एक फ्लिक ऑफ द रिस्ट. पॅडल स्वीप आणि अर्थातच नटराज पोझिशन. आणखी एक धाव. धावफलक 12 एका गाड्याच्या मोबदल्यात. यश नाईक परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. आणखी एक डॉट चेंडू. बंटी परब लॉक हँड पद्धतीच्या या षटकामध्ये थोडासा चचपडताना पाहायला मिळतोय. पायावरचे चेंडू बंटी लिलाया खेळतो. मात्र ऑफसाईडचे चेंडू. यावेळी मात्र पहिली धाव ऑफसाईडला खेळलेली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एजी स्पोर्ट्स कणकवली प्रथम फलंदाजी करताना 13 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा. दुसऱ्या षटकात 4 धावा. 2 षटकांच्या अंती 13 डीजे. आमचे मित्र सन्माननीय जय शेटे यांचं आगमन झालं. विनंती राहिला आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये असताना पण नवा या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विनोदजी भंडारी जुने अगदी क्रिकेटपटू त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये असताना पण नवा. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी कोळेकर आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद उमेश. जाऊया परत एकदा मैदानामध्ये. वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव. गोलंदाज गौरेश नाईक मॅन फ्रॉम समाज मंदिर सावंतवाडी. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न. अझर बंगलेकरच्या बॅटमधून निघालेला एकेरी धावेचा फटका. धावफलक 16 एका गड्याच्या मोबदल्यात 16.
ड्राईव्ह फसलाय यश नाईक, सुंदर क्षेत्ररक्षण. जे दोन हाताने जमणार नाही ते यश नाईक बऱ्याच वेळा एका हाताने करताना पाहायला मिळतोय. आणि हे हुकूमत बादशाह हे टोपण नाव यश नाईकला याचसाठी पडलंय. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत चॅलेंज ओव्हर मध्ये. अजूनही 5 धावा बनवायचं आव्हान. दर्जेदार क्षेत्ररक्षण यावेळी ललित नवार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 1 धाव तोपर्यंत बंटी परब स्ट्रायकिंग एंडवर. 4 चेंडूत आतापर्यंत 4 धावा. चॅलेंज ओव्हरची कामगिरी फलंदाजी करताना एजी स्पोर्ट्स कणकवलीची. 2 चेंडू आणि अजूनही 4 धावांची आवश्यकता. तुम्ही कॅल्क्युलेशन्स आमच्यावर सोडा, तुमची रणनीती मैदानामध्ये ठरवा, कारण तुम्ही बोलत असल्यामुळे आमची कॅल्क्युलेशन चुकण्याची गडबड. 2 चेंडूंमध्ये अजून 4 धावा बनवण्याचं आव्हान असेल. आव्हानात्मक षटक. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड. सुंदर बॅकअप. ललितचं परत एकदा कौतुक करावं लागेल. प्रतीक पाटीलने जवळ जवळ घोळ घातला होता, मात्र बॅकअपच्या स्वरूपात या चेंडूवर आलेली एकेरी धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा आतापर्यंत या चेंडूवर बनवायच्या. 3 धावा. 8 धावांचं टार्गेट. मार्चचा महिना आणि मार्केटिंगमध्ये असणाऱ्यांना हे टार्गेट वेगळं माहीत नसावं. अजून 3 धावा बनवण्याचं आव्हान असेल. आव्हानात्मक षटक. फ्री स्टाईल. गौरेश नाईक गोलंदाज मार्कवर. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न. पंचांचा काय असेल इशारा? वाईडचा इशारा. यष्टीच्या स्वरूपात विकेट. अर्थातच अजर बंगलेकर बॅक टू द पवेलियन. दुसरा हादरा. धावफलक 19. मात्र या चॅलेंज ओव्हर मध्ये आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा बनवण्याचं आव्हान असेल. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर या षटकामध्ये पाहायला मिळतील. प्रथमेश उपळेकर स्ट्रायकिंग एंडवर. नवीन बॅटर. 1 चेंडू 2 ची गरज. आव्हानात्मक षटक. टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2 धावा आवश्यक असतील, मात्र गरज ही शोधाची जननी आहे आणि गरजवंताला अक्कल देखील नसते. मात्र नेमकं मैदानात काय करायचं? पुढे सरसावत खेळलेला फटका. 1 धाव मिळेल. प्रथमेश उपळेकरने दर्जेदार प्रयत्न केले होते, मात्र यावेळी हे प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. या षटकात आल्यात 7 धावा. 3 धावांची पेनल्टी अर्थातच डिक्रीमेंट, म्हणजे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे हे बोनस कपात. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 3 मायनस करून 17. कालच्या दिवसात आपण पाहिलेलं उमेशजी 17 वर तब्बल 5 गडी गारद झाले होते. आज 17 हाच धावफलक. 4थं षटक. गोलंदाजी मार्कवर. 2 गोलंदाजांना 2 षटकं प्रत्येक कोट्यामध्ये पूर्ण करणं अनिवार्य असेल, मुभा असेल. 4थं आणि वैयक्तिक कोट्यातलं 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. यशवंत गाड माझगाव सावंतवाडीवरून. लॉक हँड पद्धतीचं हे षटक. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज पाहायला मिळेल बंटी परब. धावफलक 17. 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर. चला पंच, सामना सुरू करूया. वाईडचा इशारा आपण पाहतोय. लॉक हँड साठी पुढचं क्रीज वापरलं जाते, फ्री हँड साठी मागचं क्रीज वापरलं जाते आणि क्षेत्ररक्षण व्यूहरचना देखील तशीच बदलली जाते. 2 धावांचा इशारा येईल. प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. पंचांकडे थोडासा घोळ होता, मात्र हर्ष सोनारला विनंती, उघड्या डोळे बघा नीट. कदाचित आपलं या चेंडूवर 1 धाव. 2 चेंडू समाप्त झालेत. 3 धावा आतापर्यंत. या चेंडूवर 1 धाव. पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावफलक 20. 4थ्या षटकातील 21, माफ करा 21. पहिला वाईड, त्यामुळे धावफलक 21. करेक्शन. तुमचं देखील लक्ष असलं आहे की नाही हे वारंवार चेक केलं जाईल, त्यामुळे तुम्ही देखील लक्ष ठेवणं गरजेचं. असाही एक सामना खेळवला पाहिजे. कॉन्फिडन्सवर धावा ठेवल्या पाहिजेत. त्यावेळी देखील वाईडचा इशारा.
यशवंत गाड लॉक हँड पद्धतीच्या सामन्यामध्ये यशवंत गाड करून हा वाईड बऱ्याच वेळा पाहायला मिळत नाही. मात्र सामन्याचं प्रेशर मेगा फायनल महान टीम मुकाबला 23 धावा धावफलकावर. वाईडचा इशारा पंचांचा अतिरिक्त 1 धाव. आता 2 पुढच्या वरी आणि पुढची कंटिन्यू करा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडू अजून बाकी असतील. थोडीशी रणनीती मैदानामध्ये. बंटी परब स्ट्राईकवर. सिद्धेश मित्रवर्य सिद्धेशजी बालावलकर आपलं मनपूर्वक स्वागत विनंती. मान्यवरांच्या कक्षात यावं स्थानापन्न व्हावं. चला फिल्डिंग संघ आपल्याला निश्चित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फायनल आहे म्हणून कोणतीही आपल्याला मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे आमचे मान्यवर आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण देखील केलं जाणार आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा मित्रांनो. बॅकफूट पंच एकेरी धाव बंटी परबच्या खातीस पर्यायाने सांघिक धावफलक. एजी स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ 25 धावा. चौथं षटक यशवंत गाडचं यावेळी देखील स्टिअर क्रॉसचा 1 धाव. किती बॉल झाले? 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू नोचा इशारा पंचांचा. त्यावर 1 धाव अतिरिक्त स्वरूपाच्या या 2 धावा आणि 2 धावांनी धावफलक. 28 ना 28 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. बाद होणारे फलंदाज निशांत तांडेल आणि अजर बंगलेकर. याही चेंडूवर एकेरी धाव. षटक क्रमांक 4 समाप्त. धावफलक 29. 2 गड्यांच्या मोबदल्यात मायक्रोफोनवर मालवणी समालोचक बादलजी चौधरी. हॅलो धन्यवाद विवेक. परत एकदा जाऊया मालवणी केंद्रावर. देवबारा करू गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या कणकवली केंद्रावर स्वागत असा. गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत चांदी जाधव मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रणजित पाटील प्रीमियर लीग 2025 14व्या पर्वाचा महान टीम सामना. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आदरणीय योगेश ताम्हाणेकर यांनी प्रायोजित केलेले. आणि कोण असतलो ह्याचो पहिलो लाभार्थी याची प्रतीक्षा असा. 4 ओव्हरीचो खेळ सरलो. रन झाले 29 आणि उरले अजूनही 2 ओव्हरी. आणि या 2 ओव्हरीपैकी एक महत्वाची ओव्हर घेऊन बॉलिंग मारणार सावंतवाडी माझगावचे प्रतीक पाटील सर. सायकरांच्या रिचन दिसतलो. MIDC पिंगोळीचो प्रथमेश उपळेकर. नॉन सायकरांवर बंटी परब पुढा सांगेडवाडी. स्क्वेअर लेगच्या दिशेन हलकोसो फटको. एकेरी धावनिशी धावसंख्येत बदल 30 धावा. पुढे सरसावत मारलो प्रथमेश ताकदवान फटको. 2 धावनिशी धावसंख्येत बदल 32 रनचा घेऊन जाणारो गौरव स्पोर्ट्सचे मालक गौरव कदम सर यांच्या मैदानावर झालेलं आगमन. गौरवजी मान्यवर कक्षात या. आम्ही तुमचं स्वागत करतो मान्यवर कक्षात. वाईट बॉल पंचांचा इशारो. ज्या प्रकारे बॅटिंग चालू असा सध्या मैदानावर एजी स्पोर्ट कणकवली संघाचा कौतुक करूचा लागत. दोन्ही फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत सुरेख कामगिरी. पण यावेळी रॅपिड बॉलिंगसाठी प्रतीक पाटील अप्रतिम चेंडू. त्रिफळ उद्ध्वस्त. 3ऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या स्थिरावलेली 33 रन्सावर. कॉमेंटेटर्स कर्स ज्याका म्हटलं जातो तो कॉमेंटेटर कर्स बघा काय असता. प्रथमेशचा कौतुक केला आणि लगेच विकेट. धावसंख्या स्कोरबोर्डवर 3-3-3. 333 धावा. युनिव्हर्सल बॉसची ही जर्सी क्रमांक. ज्या खेळाडून कसोटीमध्ये कधीही 3 रन धावान काढूक नाही त्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक बजान. ज्या खेळाडूचो 333 यो हायएस्ट स्कोर त्या क्रिस गेलची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकात प्रतीक पाटील सोडून दिलो पॉइंट गोलंदाज चेंडू. वाईट बॉल पंचांचा इशारो. 34 धावफलक. महान टीम सामन्यात एजी स्पोर्ट कणकवली संघ. एक मजबूत धावसंख्या. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकेरी धाव 35 धावसंख्येवर घेऊन जाणारो. 5व्या षटकात प्रतीक पुढे सरसावत मारलेलो फटको. एकेरी धावेसाठी एक सिंगल. 36 3 डझन ह्यो धावफलक. आणि 5व्या ओव्हरीचो शेवटचा बॉल पॉइंट गोलंदाजसाठी. नो बॉल पंचांचो इशारो. ज्यावर इले 2 रन. नो +1 धावफलक 38 रनचावर. 38 यो धावफलक सध्या. आणि एका मजबूत स्थितीमध्ये दिसणारो संघ.
एजी स्पोर्ट कणकवली संघाची दमदार सुरुवात प्रथमेश उपळेकरच्या नेतृत्वाखाली हो संघ मैदानावर. यावेळी स्टंप्सला लागान चेंडू 2 रन्सांसाठी आणि या 2 रन्सांनी 5व्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 8 ची सरासरी राखत 40 रन्सावर 3 विकेटचा पतन. 40-43 डीजे. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 21 षटकार आणि 77 चौकार बसले आणि सगळी आकडेवारी तुमच्यापर्यंत आणणारे MH स्पोर्ट्सचे मनीषजी तुमचे मनपूर्वक आभार. प्रत्येक चौकारासाठी बक्षिसा 50 रुपये या महान टीम सामन्यात आणि षटकारासाठी 100 रुपये योगेशजी तामाणेकर यांच्याकडून. 5 ओव्हरीचा खेळ सरलो. रन झाले 40 आणि शेवटची ओव्हर शेवटचे 6 बॉल शेवटचे 6 चेंडू जे असतले हँडलॉकचे आणि या हँडलॉकच्या शेवटच्या डेप्थ ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर दिसणारा खेळाडू असा कुणाल देसाई मॅन फ्रॉम वजराट. वजराटच्या या खेळाडूवर शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी कशी पार पाडतलो ही जबाबदारी कुणाल देसाई. स्ट्रायकर एंटरिशन एका बाजून सेट बॅटर बंटी परब ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. जवळपास 13 धावा ज्यांनी आपल्या वैयक्तिक नावावर केले 14 बॉलमध्ये. पॉइंट 4 बॉलमध्ये 5 रन. एका बाजून खिंड लढवताना बंटी दुसऱ्या बाजून आक्रमण करताना पॉइंट. एकेरी धाव 41 रन्सावर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन हलक्या हाताचा फटको. धावसंख्या थोडस बदल 42 रन्सावर घेऊन जाणारो 42. थोडीशी चर्चा होता या दरम्यान विकेट किपर यशवंत गाड आणि गौरेश नाईकच्या दरम्यान शेवटचे 4 बॉल इनिंगचे 1 रन सोडण्याचा प्रयत्न होतो. विकेट किपिंग खूप सुंदर यशवंत गाड करसून. चेंडू निर्धाव. धावसंख्या 42. इनिंगची समाप्ती करणारे शेवटचे 3 चेंडू बाकी. वाईड बॉल अजून एक सिंगल. एकेरी धावण्याची धावसंख्या 43. बंटीचा या वैशिष्ट्य असता एखाद्या इंचावरसून किंवा सेंटीमीटर वरसून सुद्धा वाईड बॉल सोडण्यात माहिर असणारा खेळाडू म्हणजे बंटी. एकेरी धावण्याची चौक्याचो डबल गेम 44 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी असतले. शेवटच्या 2 बॉल पैकी 1 सिंगल अजून एक धावसंख्या हिटमॅनच्या जर्सी क्रमांकावर 45 रन्सावर. इनिंगची भैरवी घालणारा शेवटचा बॉल 45 हे धावफलक. शेवटचा चेंडू बंटीसाठी. कुणाल देसाईचा फटको आणि या एकेरी धावण्याची इनिंगचा खेळ झालो समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना एजी स्पोर्ट कणकवली संघाने धावा जमावले 46 आणि विजयाचं लक्ष्य असतं आता गौरव स्पोर्ट सावंतवाडी संघासमोर 47 धावांचा. कसं होतं पाठलाग बघूया ऐकूया डीजे आयुष नंतर. उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. मी विनंती करतो साने जाधवांना शासकीय ठेकेदार आणि आमचे मित्र जय सावंत यांचं या ठिकाणी यथोचित माफ करा जय शेट्टी यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. सेवा करुनी आम्ही नभितो गांगेश्वरा. सानी जाधव मित्र आमचा सच्चा आणिक खरा. त्याचबरोबर विनंती करतो साने जाधव यांना की आपण सन्माननीय विनोदजी भंडारी यांचं या ठिकाणी स्वागत करूया. अंडरआर्म क्रिकेटमध्ये
ऑफ स्पिनचे बादशाह म्हणून त्यांची ओळख आणि एक काळ त्यांनी गाजवलाय. साहेब आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक असेल स्वागत. सचिन कुळेकर यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी साने जाधव यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी सचिनजी कुळेकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर सिद्धेश वालावलकर यांचं स्वागत करण्यासाठी मी साने जाधव यांना विनंती करतो की आपण सिद्धेशजींचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. या ठिकाणी मी विनंती करतो साने जाधव यांना की आपण सन्माननीय विजयजी इंगळे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी मी विनंती करतो साने जाधव यांना गौरव स्पोर्ट्स सावंतवाडीचे संघमालक या ठिकाणी गौरव कदम उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. त्यांचा देखील या ठिकाणी मी आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. गौरवजींच्या डबल पार्टी या ठिकाणी मी विनंती करतो साने जाधव यांना, चला छत्रशील लावून घ्या. साने जाधव विनंती करतो की आपण सचिनजी कदम गौरव यांचे पिताजी सुभाषजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो साने जाधव यांना. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि रसिकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यानंतर विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करूया. धन्यवाद उमेश. परत एकदा जाऊया मैदानावर, मालवणी केंद्रावर. सगळ्यांचं स्वागत. सध्या शिगमोत्सव चालू आहे. उपस्थित सगळ्यांका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकणच्या या सणासाठी शिगमोत्सवासाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा असत. आयनाचे बायना दोन गोटे घेणा घेतल्याशिवाय जायना शबय शबय ह्या ऐकत ऐकत गेले 10-11 दिवस कधी सरले हे सुद्धा कळले नाही. आणि शिमगो म्हटल्यानंतर काही वेगळे गोष्टी सुद्धा आपल्या कोकणात त्याचं खूप पारंपरिक जपलेली असा या शिगमोत्सवात. पण मैदानावर आज कोणाच्या नशिबात येतली शबय आणि कोण घालतलो शबय. 47 पाठलाग आणि सलामीची जोडी. सावंतवाडी माझगावचे प्रतीक पाटील सर स्ट्रायकर एंडवर, सावंतवाडी माझगावचो यशवंत गाड नॉन स्ट्रायकर एंडवर आणि कुडाळच्या सांगिर्डेवाडीचो बंटी परब बॉलिंग मार्कवर. 6 षटकांचा सामनो आणि पहिली ओव्हर असतली ही पहिली ओव्हर हँडलॉक आणि त्यासाठी बंटी बॉलिंग मार्कवर पहिलो बॉल घेऊन. बंटी बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू. प्रॉपर हँडलॉक खेळणारे खेळाडू आणि प्रॉपर रॅपिड खेळणारे खेळाडू यांच्या क्षेत्ररक्षणात सुद्धा कसो बदल असता बघा. प्रॉपर हँडलॉक खेळणारे खेळाडू अगदी बॅटरच्या समोर सिली मिड विकेट, सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ वर फिल्डर लावतात. पण आमचे रॅपिड अंडरआर्म खेळणारे फिल्डर जीवाची काळजी घेणारे असतात आणि त्यामुळे थोडेसे लांब डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रतीक पाटील कडसून खेळलो गेलो. धावसंख्या 2 रन्सावर. 47 पाठलाग. बंटीचो पुढचो बॉल मिडॉनच्या दिशेने 2 धावेचो फटको, 2 धावेनिशी. धावसंख्येत बदल. पॉइंट गोलंदाजाच्या नाका खालसून घेतलेलो रन. 4 यो धावफलक. 33 बॉल तर 43 ची गरज. दरम्यान प्रतीक पाटील पुढे सरसावत मारलेलो फटको मिडॉन सीमा रक्षकाक भेदून चेंडू आकांड्या पार, माटवा पार आणि गडग्या पार. कैलासोसे रणजित पाटील प्रीमियर लीग चौकार. चौकारानिशी बदललो धावफलक. ऍक्शन रिप्ले बघा किती ताकदवान फटकवतो एकाच पायावर. जणू काय तांडव करणारा शिवशंकर प्रतीक पाटीलच्या रूपात. आमंत्रण हॉटेलचे मालक आदरणीय रवी विचारे साहेब यांचा मान्यवर कक्षामध्ये झालेलं आगमन
रवी विचारे साहेब तुमका विनंती आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. 9 धावा स्कोर बोर्डवर. अजून एक सिंगल एकेरी धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. आणि पहिल्या षटकाचा खेळ सरलो 47 पाठलाग करताना गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघ प्रतीक पाटीलच्या दमदार चौकाराच्या जोरावर 10 रन्सावर. आणि या चौकारासाठी योगेश तामणकर यांनी प्रायोजित केलेल्या 50 रुपयाच्या बक्षिसाचो पहिलो लाभार्थी ठरलो प्रतीक पाटील. प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 100 रुपयांचा बक्षिसा योगेश तामणकर साहेबांकडून. म्हणजे चौकारासाठी 50, षटकारासाठी 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. धावफलक स्थिरावलो 10 रन्सावर. शिल्लक रवले आता 30 बॉल 37 रन्सांची गरज. 7.40 ची सरासरी राखणं गरजेचं असा. 7.40 ची सरासरी राखूची असा. आणि ही कशी राखली जातली सरासरी. प्रत्येक चौकारासाठी विनू भंडारे साहेबांकडून 100 रुपये. हॅलो अजून एक सिंगल एकेरी धावसंख्या 11 रन्सावर. दुसऱ्या षटकामध्ये निशांत तांडेल कुडा बाजारपेठचो एक अष्टपैलू युवा खेळाडू रॅपिड बॉलिंग साठी बॉलिंग मार्कवर असा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. प्रतीक पाटीलच्या एका चौकारान बदललेलो रंग या सामन्याचो. एक सिंगल अजूनही यशवंत गाडच्या नावावर जमा जाणारो. एकेरी धावेनिशी 13 यो धावफलक. बिनबाद 13 ही दमदार सुरुवात. खूप सुंदर सुरुवात केली. ज्ञानदेवे रचेला पाया तुका झालासे कळस याप्रमाणे केलेली सुरुवात असा. त्याच्यावर आता कळस चढवणं बाकी याचा. अजून एक फुलटॉस मिडॉनच्या दिशेने एक सिंगल. धावसंख्या 14 रन्सावर. 26 चेंडू शिल्लक. 33 रन्सांची असलेली गरज. पुढे सरसाबत केलेला फटको यशवंत गाडचो एक अजून सिंगल. थोडीशी चर्चा होतली प्रतीक पाटील आणि यशवंत गाडच्या दरम्यान. धावसंख्या 15 रन्सावर. 25 बॉल मध्ये अजून 32 रन्सांची गरज. 25 बॉल आणि 32 रन. दोन्ही बाजून घमासान तुंबळ रणयुद्ध रणसंग्राम रणधुमाळी. अजून एक सिंगल एकेरी धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 47 पाठलाग करताना रन झाले बिनबाद 16 गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचे. विवेक मैदानावर जे फिल्डिंग करणारी टीम असा किंवा अंपायर असत ते बॉल मोजित असतात. बॅटिंग करणारी टीम रन मोजित असतात. पण शिमगोत्सवात आमच्या कोकणात काहीतरी वेगळाच मोजूची पद्धत आहे. तुका माहिती आहे शिमगोत्सवात काय मोजतात. उमेश तुका माहिती आहे काय मोजतात. आता हसणाऱ्यांच्या मनात काहीला माहिती नाही. पण कोकणात प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवसाचा शिगमो असतात. त्यामुळे शिगमोत्सवात कोकणात दिवस मोजतात. आता तुमच्या मनात काहीला माका काय माहिती नाही. ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप. दोन ओव्हरींचा खेळ सरलो. रन झाले 16. 47 पाठलाग. आणि आज बऱ्याच गावामध्ये पारत सुद्धा झाली. आमचं सूरज हुमरटला जाऊन इलो आणि हुमरटमध्ये आज पारत पडल्यामुळे त्याच्या जेवणात त्याच्या समोर फोडी होते ते सुद्धा तो मोजून इलो असतलो. 16 यो धावफलक. 47 पाठलाग. शिल्लक चेंडू 24. 31 रन्सांची गरज. आणि बॉलिंग मार्कवर बंटी परब. समोर प्रतीक पाटील. नॉन स्ट्रायकर एंडवर यशवंत गाड. ही चॅलेंज ओव्हर. या चॅलेंज ओव्हर मध्ये 8 धावा करूचे असतले. आणि या चॅलेंज ओव्हर साठी प्रतीक पाटीलच्या समोर हँडलॉक पद्धतीची गोलंदाजी. बंटी या ओव्हरीत काय करतो. पहिल्या ओव्हरीत बंटीन 10 रन्स खर्च केले. त्यामध्ये प्रतीकचो एक चौकार होतो. पण या ओव्हर मध्ये चौकार कोणी अडवलो तरी त्याला 100 रुपये असत. नो बॉल. पहिल्याच बॉलवर 2 रन. गणपती पोचवताना जशी खिरापत वाटतात अगदी तशीच खिरापत वाटताना पहिल्या बॉलवर बंटी असा. 2 धावेनिशी धावसंख्या 18. ही चॅलेंज ओव्हर. शिल्लक बॉल आता रवले 24. रन होय 29. परत एकदा पुढे सरसाबत खेळलेलो फटको प्रथमेश उपेकरच्या नाका खालसून अजून एक पाठभरवळ.
मगाच्या फटक्याचा हो ऍक्शन रिप्ले जणू काय MH स्पोर्टचे मनीष पिसे दाखवतले हो ऍक्शन रिप्ले बघा. बंटी बॉलिंग मार्कवर पुढे सरसावत खेळलेलो फटको आणि मनीष मगाचो ऍक्शन रिप्ले जणू काय आता असा. दोन्ही ऍक्शन रिप्ले बघला तर सेम बॉल सेम शॉट सेम रिझल्ट. चौकारांची धावसंख्या 23 आणि या बॉलवर काय झाला. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. प्रतीक पाटील अखोटप्पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया काय झाला. मिड विकेटच्या दिशेन यशवंतने सोडलेलो चेंडू आखाड्याच्या पार आणि विकेटचा पतन. पहिली विकेट. धावसंख्या 22 रन्सावर 47 पाठलाग चालू असा आणि आता गरज असा 22 बॉल मध्ये 25 रन्सांची. ही चॅलेंज ओव्हर आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 रन दिले. पहिल्या फक्त 2 बॉलवर. पहिल्याच बॉलवर एका बॉलवर प्रतीक तू 6 रन काढला आणि त्यानंतर विकेट गमावणं. नेमके किती टार्गेट होता आणि किती करूचे होते आणि किती ओव्हरीत सरवचे होते प्रतीकला हे एक प्रश्न पडलेलो. पण या विकेटमुळे आता मात्र थोडेसे खांदे वर येतले. अझर बंगलेकरचा क्षेत्ररक्षण बघा. नक्कीच अझरने हो चौकार वाचवलो. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. 21 बॉल 24 ची गरज आणि चॅलेंज ओव्हरच्या 3 बॉल मध्ये अजूनही किमान 1 रन करणं गरजेचा. चॅलेंज ओव्हर मध्ये जितके तुम्ही करतालात 8 पेक्षा जास्त केलात तर 1.5 पट होतले. 8 पेक्षा कमी केलात तर मायनस होतले. म्हणजे या ओव्हर मध्ये जसा विवेक चांगला तसा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट या दोघांचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात. 6.86 ची सरासरी गरजेची. 21 बॉल शिल्लक 24 ची गरज आणि ही चॅलेंज ओव्हर आणि स्ट्रायकर एंडवर यश नाईक. यश नाईकचो 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. चॅलेंज ओव्हरचा चॅलेंज पूर्ण झाला. 8 रन पूर्ण झाले. उरलेल्या 2 बॉल मध्ये बोनस अजून किती मिळवतले. 20 बॉल 23 ची गरज. फ्लाइटेड डिलिव्हरी नो बॉल. याच्यावरील 3 रन आणि या 3 रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 रन्सावर. 27 शिल्लक बॉल राहिले 19 आणि 20 ची फक्त गरज. ते 20 कमी होतले कारण हातचे अजून जमा करूचे असत. अझर बंगलेकर अगदी काही इंचांनी अझर बचावलो. बेमियाच्या देटार जाऊन बसलेलो बॉल होतो आणि तो सुद्धा अंगाच्या वडीन मारलेलो. अजून एक डॉट बॉल आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू म्हणजे 3 षटकाची समाप्ती झाली 27 रन्सावर आणि चॅलेंज ओव्हर मध्ये केले 11 रन. त्यामुळे हातचे तुमका आम्ही देतलो भरीक घालून 5 रन म्हणजे 27 अधिक 5 टोटल तुमचे झाले 32 रन. आणि आता तुमका शिल्लक रवले उरलेल्या 18 बॉल मध्ये फक्त 15 रन. चॅलेंज ओव्हर टॅप बॉल इम्पॅक्ट प्लेयर हे काही नवनवीन नियम वेगवेगळ्या स्पर्धांसाठी वापरले जाणारे. पहिल्यांदा बिग बॅश मध्ये असे काहीतरी वेगवेगळे नियम वापरले जायचे पण आता IPL मध्ये सुद्धा हे वेगवेगळे नियम वापरले जातात. स्लोअर ओव्हर रेट साठी कॅप्टनला एका मॅचची पेनल्टी आणि ही पेनल्टी IPLच्या इतिहासातली शेवटची लागू झाली. ती मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि गेल्या वर्षीचो दिल्लीचो कॅप्टन जो यंदा असा लखनौचो कॅप्टन ऋषभ पंतला. ही शेवटची पेनल्टी कॅप्टनला का तर काल BCCIने या नियमामध्ये बदल केलो आणि याच्या पुढे स्लोअर ओव्हर रेट साठी कॅप्टनला पेनल्टी देऊचे नाही तर त्याऐवजी त्यांना देतले डिमेरिट पॉइंट्स. IPL मध्ये बदललेले हे नियम असत. मात्र या मैदानावर आमच्याकडे नियमावली चालतात ती फक्त आणि फक्त चानी जाधव यांची. आणि चानी जाधव खरोखरच वेगवेगळ्या गोष्टी दरवर्षी बघूक मिळतात या स्पर्धेत आणि त्यामुळेच दरवर्षी उत्सुकता असता यावर्षी काय नव्या बघूक गावतला. दरवर्षी काहीतरी नवीन. आंतरराष्ट्रीय मैदानावर डकवर्थ लुईसची नियमावली मात्र कणकवलीमध्ये चानी जाधव यांची नियमावली. 3 ओव्हरीचो खेळ सरलो 32 रन्सावर. उरले 3 ओव्हरी 18 बॉल 15 ची गरज. कुडा तालुक्याच्या पावशी गावच्या भोगटेवाडीचो खेळाडू प्रतीक भोगटे बॉलिंग मार्कवर 2 धावेचो फटको. धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. अजून एक फटको. यावेळी अश्वंत गाड
मोठ्या तयारीनंतर मैदानावर उतरलेलो यशवंत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट दिलो प्रतीक पाटीलने आणि त्यामुळे विजेतेपदाच्या दिशेने दिमखात वाटचाल करणारा गौरव स्पोर्ट सावंतवाडी संघ एखादो चमत्कार गरजेचा असा एजी स्पोर्ट कणकवली संघाचा विचार केलो तर पण सुईतून जसो धागो ओवचो त्याप्रमाणे मारलेलो फटको पंचांचो इशारो येतलो बघूया 2 धावेचो आणि या 2 धावेनिशी धाव संख्येत बदल 38 धाव संख्येवर जाणारो फक्त 9 धावांची गरज ऍक्शन रिप्ले बघा यशवंत गाडचो फटको 2 धावेसाठी गेलेलो सुंदर कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामन गौरव ना पार्थ सुतारचे आभार असत मनीष पिसे यांनी या स्पर्धेसाठी खास शेअरिंग स्क्रीन सुद्धा दाखवली युट्यूबवर बरेच युट्यूब लाईव्ह करणारे आमचे सहकारी असत पण बघा परत एकदा शेअरिंग स्क्रीन तुमच्या भेटीसाठी एकाच वेळी बॅटर आणि बॉलर तुमका स्क्रीनवर दिसणारे क्लीन बॉल लेग स्टंपच्या दिशेने पडलेलो चेंडू आतल्या दिशेने वळलो प्रतीक भोगतेचो सर्पाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर जसो सर्प फडा काढता अगदी तशीच फडा काढलेलो बॉल होतो ऍक्शन रिप्ले बघा MH स्पोर्ट्स लाईव्ह करसून क्लीन बॉल टेमली मारून गेलेलो चेंडू विकेट नंबर 2 आणि धावसंख्या स्थिरावलेली 39 या दुसऱ्या अँगल मधून बघूया तो क्लीन बॉल कशा प्रकारचा होतो डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि जाता जाता स्टंप्सच्या कपडावर टपली मारून गेलेलो बॉल 4 ओव्हरीचा खेळ सरलो रन झाले 39 आणि आता उरले 12 बॉल आणि उरलेल्या 12 बॉल मध्ये 8 रन्सांची गरज 12 चेंडू आणि 8 धावा या ओव्हरीमध्ये एकही एक्स्ट्रा नव्हतो त्यामुळे ओव्हर कधी चालू झाली कधी सरली काय कळलीच नाही पण सगळ्यात जास्त जलद ओव्हर टाकण्याचा पराक्रम कोणाच्या नावावर असा भारत विरुद्ध इंग्लंड या वन डे सिरीज मध्ये रवींद्र जडेजान पूर्ण ओव्हर पूर्ण केली मोजून 73 सेकंदांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचो कदाचित ह्यो विक्रम असतलो रवींद्र जडेजा सरांच्या नावावर हॅलो पारदर्शक या षटकात जर सामना संपवला तर योगेश तामानेकर यांच्याकडनं बॅटरसाठी 200 रुपयाचा इनाम त्याचबरोबर या षटकात सामना संपवला तर योगेश जाधव यांच्याकडनं 12 उकडलेली अंडी सिद्धेश चौगावकर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये 12 चेंडू 8 रन्स असताना एक सिंगल आता रवले 11 बॉल 7 रन्सांची गरज या ओव्हरीमध्ये जर मॅच संपवली तर गौरेश नाईक आणि त्याच्यासोबत यश नाईक साठी 12 उकडलेली अंडी असत 2 सक्के भाव मैदानावर असत 2 धावेचो फटको पण ही 12 उकडलेली अंडी जर एकाक दिली तर माका वाटतं रात्री ह्यांच्या बरोबर कोणाक झोपाक नको 2 धावेनिशी धावसंख्या 42 शिल्लक रवले 10 बॉल 5 रन्सांची फक्त गरज पॉइंट गोलंदाज बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू गोलंदाज ह्या आडनाव बघल्यानंतर तुमका वाटतला की अरे बॉलर क्रिकेट इल्यानंतर इलं हे आडनाव आधी कसा होता गोलंदाज तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तोप गोळे चालवण्यासाठी जे गोळे वापरणारे माणसं होती तोफेत गोळे टाकणारी माणसं त्यांना गोलंदाज म्हटला जायचा आणि तो शब्द मराठीमध्ये इलो बॉलरसाठी पॉइंट गोलंदाज बॉलिंग मार्कवर शिल्लक रवले 8 बॉल फक्त 2 रन्सांची गरज या मानाच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रणजित पाटील प्रीमियर लीग 2025 14व्या पर्वाच्या महाअंतिम विजेते पदाच्या दिशेने दिमाखात वाटचाल करणारो गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघ 8 बॉल शिल्लक 2 रन्सांची गरज त्याच्यातलो एक सिंगल अजून फक्त 1 रन शेवटचो 1 रन गरजेचो या ओव्हर मध्ये सामना संपतलो की काय स्पर्धा संपली या ओव्हर मध्ये आणि एकदा टाळी वाजवूया अंतिम विजेत्या गौरव कदम यांच्या मालकीच्या गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघासाठी आणि अंतिम उपविजेत्या अभि साटविलकर आणि गणेश तळगावकर यांच्या मालकीच्या एजी स्पोर्ट कणकवली संघासाठी डीजे
भालचंद्र बाबा आमचे मौल्यवान हा हिरा, समाज सेवा करुनी आम्ही नभितो गांगेश्वरा, सानी जाधव मित्र आमचा सच्चा आणिक खरा, रणजित पाटील आठवणींचा खंड वाहतो जरा, दोस्तीसाठी दिल देणारी मित्र मंडळी न्यारी, मैत्रीचे ते रंग उधळते आमची दुनियादारी, खेळ खेळूनी क्रिकेटचा तो जल्लोषाचा गुलाल उधळू, कणकवलीच्या संस्कारांचे सन्मानाने